हेलो। हॅलो बाळानो. हॅलो. हॅलो. आवाज येतोय? येस सर. हा. बरं, आपलं काय चालू होतं? प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स. ऍप्टिट्यूडच आहे ना लेक्चर आता? हॅलो. 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 प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स मधला कुठला पॉइंट चालू होता? हॅलो. कुठला चालू होता? हॅलो. एक प्रॉब्लेम झालाय की. एकच झालाय का? येस. एकच मिनिट. फोर्टी मीटर आन्सर आलेलं ते झालंय ना? येस. ठीक आहे. ठीक आहे. टू ट्रेन्स
running in opposite direction cross a man standing on platform in 27 seconds and 17 seconds respectively, and they cross each other in 23 seconds, the ratio of their speed is. Hello. Hello. Hello, बाळांनो. हॅलो. स्पीड म्हणजे काय असतंय? हॅलो. आवाज येतोय ना माझा? स्पीड म्हणजे काय असतं रे? हॅलो. बाळांनो, माझा आवाज येतोय? स्पीड म्हणजे काय असतंय? फॉर्म्युला काय आहे स्पीडचा? डिस्टन्स अपॉन टाइम. हॅलो. आवाज येतोय का व्यवस्थित? येस सर. Yes, sir. हा. मग आता स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स अपॉन टाइम ना. येस सर. हा फॉर्म्युला विसरू नका, कुठल्याही प्रॉब्लेमला वापरता येतो. ट्रेन आहे, एका माणसाला क्रॉस करून जाते, म्हणजे क्रॉस करण्यासाठी त्याला अंतर किती लागतं? किती लागतं? जेवढं ट्रेनची लेंथ आहे तेवढंच ना. हॅलो. Yes, sir. आता सपोज पहिल्या ट्रेनचं स्पीड मी एक्स मानलं, दुसऱ्या ट्रेनचं स्पीड वाय मानलं, मग D1 काय येणार फॉर्म्युला? म्हणजे लेंथ ऑफ फर्स्ट ट्रेन काय येईल? हा, S1 T1 म्हणजे T1 किती आहे इथं? 27 ना पहिल्या याचा. 27x झालं. आणि D2 च S2 T2 काय झालं? 17 वाय. 17. 17y.
पुढे they cross each other in 23 seconds. दोन्ही ट्रेन एकामेकाला 23 सेकंदामध्ये क्रॉस करतात. काय फॉर्म्युला रे? टाइम टेकन बाय ट्रेन टू क्रॉस इच अदर व्हेन दे आर मूव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन. x plus y equal to 23. ए प्लस बी डिवायडेड बाय यू प्लस व्ही. फॉर्म्युला बघा, चेक करा आहे का. आहे का? हॅलो. If two Yes, trains of length a meters and b meters are moving in opposite direction at u meter per second and v meter per second, then time taken by the train to cross each other. आहे का फॉर्म्युला? Yes, sir. yes, sir. इक्वल टू 23 दिलेला आहे त्यांनी. हा तुमचा ए आणि हा बी. सांगा मग. हा S1 म्हणजे U आणि हा V झाला. सांगा काय येतंय? $27x plus 17y divided by X plus Y. म्हणजे काय आलं? 27x plus 17y equal to 23x plus 23y. बरोबर का? Yes, sir. म्हणजे 27x minus 23x equal to 23y minus 17y. Four x equal to 6y. X by y equal to 6 by 4. 3:2. Option B. the length of the bridge which a train 130 meters long and traveling at 45 km per hour can cross in 30 seconds is बोला. हॅलो. हॅलो.
हॅलो. The length of bridge which a train 130 meters long traveling at 45 kilometer per hour can cross in 30 seconds is. मी ब्रिजची लेंथ x मानतो. लेंथ ऑफ ब्रिज. ट्रेनची लेंथ दिलेली आहे. किती आहे? 130 मीटर. 130 ना. येस सर. स्पीड दिलेला आहे 45 किलोमीटर पर आवर. आता ह्याला काय करावं लागेल रे? मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करा. कसं करणार? 5/80 मल्टिप्लाय. 5/18 न मल्टिप्लाय करायचं. किती येतंय सांगा? 25/2. मीटर पर सेकंड. पुढे क्रॉस इन 30 सेकंड्स म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. म्हणजे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स काय आहे? टोटल डिस्टन्स काय होणार? इकडे बघा. ही ट्रेन आहे आणि हा ब्रिज आहे. टोटल लेंथ काय होणार? ही x आणि हे 130 ह्याचे ऍडिशन क्रॉस करायला लागेल. बरोबर ना? येस सर. Yes, sir. मग काय आलं? यस. यस म्हणजे 25/2. सॉरी, डिस्टन्स टाका की x प्लस 130 इज इक्वल टू 25/2 इंटू 30. Two 245 meters. तू 40. डायरेक्ट काढलं का? आन्सरच सांगितलं ना तुम्ही? Yes, येस sir. सर. हॅलो. हॅलो. Yes, sir. झालंय का? काय अडचण? No, sir. हे सोडवा मग. मला सांगा काय काय करणार. काय काय करणार सांगा.
सुटतंय ना? हॅलो. येस सर. येस सर. सोडवा सोडवा पटपट. काय काय करताय सांगा की. हॅलो. हॅलो. मुलांनो. हॅलो. ऑप्शन बी येते सर. बाकीच्यांचं कसं कसं काढलं ते पण सांगा रे. सर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा. मग 120 डिवायडेड बाय 10 करायचं नंतर आणि त्याचं 25/2 येते. 120 डिवायडेड बाय 10 म्हणजे 25/2 आणि त्याचं किलोमीटर पर आवर करताना 18/5 न मल्टिप्लिकेशन करायचं. मग 18/5 मल्टिप्लिकेशन केलं का 9 येते. 9 into 2 9 into 5 येते. 9 into 5 45 किलोमीटर पर आवर आणि नंतर 5 किलोमीटर ऍड करायला लागते. 45 + 5 50 किलोमीटर पर आवर. किती 125 मीटर आहे बरोबर. हा. मग 125 मीटरचं काय केलं. 125 मीटर डिस्टन्स आहे आणि टाइम 10 सेकंद दिलाय. 10 सेकंद दिलेला आहे म्हणजे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा बरोबर. एक मिनिट. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे. म्हणजे
125/10 आलं, बरोबर का, मीटर पर बरोबर. सेकंद. आता बरोबर. याचं मला किलोमीटर पर आवर करावं लागेल, कारण हा किलोमीटर पर आवर आहे. हा, मग कसं करणार? 18/5 ने मल्टिप्लिकेशन करायचं. किती आलं? 45. 45. पुढं रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? सेम डायरेक्शनचा. सेम डायरेक्शन असेल तर मायनस होतं ना. x - 5 = 45. S - 5 म्हणजे 45 मायनस 45 प्लस येते. हा प्लस आहे ना. हा सॉरी रिलेटिव्ह स्पीड तुम्हाला दिलेला आहे. आपण हा, काढला दिलंय. तो रिलेटिव्ह स्पीड काढला ना, हा क्रॉसिंगचा काढला. बरोबर. आपल्याला त्याचा स्पीड काढायचा आहे. स्पीड ऑफ ट्रेन काढायचं आहे का आपल्याला? हा, 45 आलं हे, म्हणजे एस इक्वल टू काय झालं? 45 + 5 झालं 50. असंच ना स्पीड ऑफ ट्रेन, बरोबर का? हॅलो, येस सर. स्पीड ऑफ ट्रेन इक्वल टू 50 km/h. A train running at the speed of 60 km/h crosses a pole in 9 seconds. What is the length of train? स्पीड आहे 60 km/h आणि टाइम दिलेला आहे सेकंद मध्ये, म्हणजे याचं मीटर पर सेकंद करावं लागेल. कसं करणार? 5/18 मल्टिप्लाय. करा पुढं. डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. 60 × 5/18 इंटू 9 किती येते? 150. 150 मीटर्स. कळतंय का? हॅलो, लक्षात आलं का? हॅलो, अरे कळतंय का ते? पुढं A train 240 meter long passes a pole in 24 seconds. How long it will take to pass a platform 650 meter long? काय करणार सांगा बरं. एक ट्रेन आहे 240 मीटर लॉंग, ती एक पोल पास करण्यासाठी 24 सेकंद घेते. त्याच्यावरून तुम्हाला स्पीड काढता येईल. स्पीड काय येणार तुमचा? डिस्टन्स अपॉन टाइम.
65 सेकंद. 240 अपॉन 24 किती येत आहे? 10 10. येणार ना? 10. 10 मीटर पर सेकंद. पुढं आता 650 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे. ही ट्रेन तुमची आणि प्लॅटफॉर्म 650 मीटर. किती अंतर क्रॉस करायचं आहे? अंतर किती क्रॉस करायला लागणार आहे? हॅलो, 890 बरोबर ना? मग टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टोटल डिस्टन्स होणार 890 डिवायडेड बाय 10. 89 सेकंद. लक्षात येते का? गडबडीत 65 लिहिता लय जण. कळलं ना कसं आलं 89? हॅलो, हॅलो, हॅलो बाळानो. हॅलो, Yes, sir. नेक्स्ट
two trains of equal length are running hello हा बाळांनो two trains of equal length are running on parallel lines in same direction at 46 km per hour and 36 km per hour. The faster train passes the slower train in 36 seconds. The length of each train is. दोन्ही ट्रेनची लेंथ सपोज मी x कन्सिडर केली. एकाची x आणि दुसऱ्याची काय येणार सेम आहे ना एक्सच येणार बरोबर का हॅलो येस सर. हा मग आता टोटल अंतर पास किती करायचं आहे 2x 2x पास करायचं आहे मी किलोमीटर मध्ये धरतो बरं का कारण किलोमीटर पर आवर आहे ना वर सॉरी मीटर मध्ये धरायला लागलो. ठीक आहे मीटर मध्ये धरा उलट करो काय अडचण नाही किलोमीटर धरलं चाललं असतं मीटर मध्ये धरा सोपं 2x मीटर झाली लेंथ टोटल क्रॉस करायची तुमचं स्पीड दिलेलं आहे एकाचं स्पीड काय आहे 46 km/h ह्याला मीटर पर सेकंड करा काय ते 5/18 बरोबर ना तसंच ठेवलं तरी चालतंय नंतर सिम्प्लिफिकेशन करता येतं आपल्याला पुढं किंवा जे करता येईल ते करा किती आलं 10 मीटर पर सेकंद येतं वरच्याचं काय होतंय का सिम्प्लिफिकेशन 46 आहे ठीक आहे राहू दे काय अडचण नाही हा सेम डायरेक्शनला जर पास होत असतील तर काय दिलेलं आहे फॉर्म्युला रिलेटिव्ह स्पीड दोन्हीचं रिलेटिव्ह स्पीड सांगा 10 येणार किती 10 आता मीटर पर सेकंड मध्ये करा की का 10च परत करताय असं करताय का 10चं ठीक आहे कसंही करा S1 मायनस S2 46 मायनस 36 म्हणजे 10 झालं 10 km/h आहे याच
मीटर पर सेकंड म्हणजे 5/18 न मल्टिप्लाय किती आलं रे? 25/9 येतंय का? हॅलो, बरोबर का? हॅलो हॅलो, हा. मग फॉर्म्युला काय आहे आपला? सेम डायरेक्शन मध्ये जर असेल तर A plus B upon U minus V. A प्लस बी अपॉन यू मायनस व्ही. मग ए म्हणजे एक्स आहे, एक्स प्लस एक्स 2x झालं आणि यू मायनस व्ही म्हणजे 25/9 येईल ना, बरोबर का? हॅलो, Yes, sir. किती आलं? 25/9 येते ना. इक्वल टू 36 किती येते सांगा मला. हॅलो, एक्स किती येते? एक्स 50 येते. 2x 100. कळले? हॅलो, हॅलो, Yes, sir. झालंय का? Yes. पुढचं सोडू.
A train 360 meter long is running at a speed of 45 kilometer per hour. In what time will it pass a bridge 140 meter long? सोडवता येईल का? सोडवा पटपट. हॅलो. Forty seven. 40 सेकंद. अजून कोणाचं दुसरं? टोटल अंतर किती पास करायचं आहे? 500. 500 करायचं. 360 प्लस 140 म्हणजे 500 मीटर क्रॉस करायचं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता स्पीड तुमचा आहे 45 km पर आवर आहे. त्याला मीटर पर सेकंद मध्ये करा. 5/18 किती आलं? 25/2. मग पुढं 500 into 2 divided by 25. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. किती येत आहे? 40 येते. 40 seconds. सेकंद. कळते का? Two trains are moving in opposite direction at 60 km per hour and 90 km per hour. Their lengths are 1.10 km and 0.9 km respectively. The time taken by slower train to cross the faster train in seconds is. हॅलो. सोडवताय का?
हॅलो. हॅलो. बाळांनो जमतंय का? फॉर्म्युला काय आहे सांगा बरं. A plus B upon U plus V. U प्लस आहे का? Yes, sir. Opposite direction. डायरेक्शन आहे बरोबर. ए प्लस बी अपॉन यू प्लस व्ही. ठीक आहे. ए म्हणजे 1.10, 1.1 अधिक 0.9 झालं 2. आणि तर सर 60 प्लस 90 150. किती येत आहे? 2 किलोमीटर आणि इथं 150. 150. बर म्हणजे 1/75 आवर आलं हे बरोबर का? आता आवरचं सेकंद कसं करणार? साठ न मल्टिप्लाय करायचं असते. सॉरी 60 न मल्टिप्लाय म्हणजे मिनिट झालं बरोबर ना? Yes, sir. 3600. अजून 60 न मल्टिप्लाय करा म्हणजे सेकंद होत आहे त्याच. किती येत आहे बघा. 48. 48. लक्षात आलं का? हॅलो. Yes, sir. A jogger running at 9 kilometer alongside a railway track into 40 meter ahead of the engine of 120-meter long train running at 45 kilometer per hour in same direction. In how much time will the train pass the jogger? पहिल्यांदा रिलेटिव्ह स्पीड काढा. रिलेटिव्ह स्पीड किती येते सांगा मला दोन्ही मधलं. रिलेटिव्ह Thir- स्पीड किती? 36. 36 किलोमीटर पर आवर ना. हा सेम डायरेक्शन. त्याचा मीटर पर 10 येते.
हॅलो. Yes, sir. हा, काय काय आलं सांगा. Speed 10 meter per second आला. सी सर. रिलेटिव्ह स्पीड बघा 45 मायनस 9 म्हणजे 36. 36 km per hour. त्याचा आपल्याला मीटर पर सेकंड करावं लागेल ना. Yes, sir. म्हणजे 36 इंटू 5/18. 10 meter per second. पुढं So total distance 240 plus 120 equal to 360. 240 प्लस 120 360. Speed equal to distance upon time. किती येते 36 येईल मग. Yes, सी sir. सर. काय अडचण. No, sir. प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन समजलं. Yes, sir. हॅलो. नेक्स्ट घ्या प्रॉब्लेम्स ऑन एस्केलेटर्स. एस्केलेटरला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्या लिहून ठेवा. Questions are escalator basically use concepts of time, speed, distance, but we need to keep certain things in mind. पहिली गोष्ट आहे the distance is in terms of number of steps. Distance हे number of step मध्ये दिलं जातं. The number of steps taken by individual and the escalator is equal to the total number of steps on escalator. The total number of steps will be the addition of two cases in case the individual is moving in same direction. Same direction ला जर मूव होत असेल तर काय करायची ऍडिशन करायची. हॅलो. It will be subtraction of 2 in case escalator and individual in moving in opposite direction. दोघं जर अपोजिट डायरेक्शनला मूव्ह करत असतील तर त्याची सबस्ट्रॅक्शन करायची. आणि टाइम टेकन बाय इंडिव्हिज्युअल टू क्लाइंब अप और डाउन द एस्केलेटर इज इक्वल टू द टाइम फॉर विच एस्केलेटर इज मूव्हिंग. कळतंय. हॅलो. त्या एवढ्या गोष्टी लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर मला सांगा.
हे लिहून झालं का? No, sir. लिहून झालं का रे? हॅलो, नो सर. आले आले पटपट. स्क्रीन मॅडम माझे मला एक द्या आणि तुम्हाला एक घ्या. हॅलो, बाळांनो लिहिलं का रे? हॅलो, हॅलो, हॅलो बाळांनो. Yes, sir. हा, काय झालं? झालं का लिहून? Yes, sir. डिस्टन्स कशामध्ये मोजतात एस्केलेटरला? Number of steps. नंबर ऑफ स्टेप्स मध्ये. ठीक आहे, पुढं द नंबर ऑफ स्टेप्स टेकन बाय इंडिव्हिज्युअल अँड एस्केलेटर इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ स्टेप्स ऑन द एस्केलेटर. एखाद्या इंडिव्हिज्युअलनं किती स्टेप घेतल्या हे कसं कळणार? तर जेवढ्या एस्केलेटरच्या स्टेप आहेत तेवढ्या त्या माणसाने स्टेप घेतल्या असणार. सपोज एखादा माणूस एस्केलेटर वरून मूव्ह करतोय. एस्केलेटर म्हणजे माहित आहे का? सरकते जिने असतात बघा त्याच्यावर, मॉलमध्ये वगैरे. हॅलो, येस सर. Yes, sir. हा, सरकते जिने जे असतात ना, मूव्हिंग स्टेअर्स, त्याला एस्केलेटर म्हटलं जातं. मग जर त्या सरकत्या जिन्यावर एखादा माणूस तो पण चालत जात असेल तर एस्केलेटर पण मूव्ह होत असणार, माणूस पण मूव्ह होणार. त्या केसमध्ये जर दोघं सेम डायरेक्शन मध्ये असेल तर नंबर ऑफ स्टेपची ऍडिशन करायची, आणि दोघं अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर नंबर ऑफ स्टेपची सबट्रॅक्शन करायची. कळतंय? हॅलो, Yes, Yes, sir. एखादा माणूस सपोज
एस्केलेटर वर पहिल्या स्टेपवर उभा राहिला आणि एस्केलेटर जसा येतोय त्या पद्धतीने खाली आला तर त्याला लागणारा टाइम केवढा असणार? जेवढा एस्केलेटरला लागला तेवढाच, बरोबर ना? Yes, sir. हा, मग तेच शेवटच्या लाईनला दिलेलं आहे. वर किंवा खाली जाण्यासाठी जेवढा एस्केलेटरला टाइम लागतो तेवढाच त्या माणसाला टाइम लागतो. क्वेश्चन बघा. बंटी इज गोइंग अप इन द एस्केलेटर. It takes Bunty 80 seconds to walk up the escalator which is moving upwards and 120 seconds to walk up the escalator which is moving downwards. Calculate the time taken by Bunty to climb up the escalator which is stationary. म्हणजे थांबलेल्या एस्केलेटर वर जाण्यासाठी लागणारा टाइम सांगा म्हटले त्यांनी. सपोज बंटीचं स्पीड मी x स्टेप्स पर सेकंड मानतो. ठीक आहे. एस्केलेटरचं स्पीड y स्टेप्स पर सेकंड मानतो. हॅलो बाळांनो, हॅलो. आता बंटीला 80 सेकंद लागतात कधी ह्याच्यावरून क्रॉस करण्यासाठी, एस्केलेटर क्रॉस करण्यासाठी. आता मला सांगा एस्केलेटर काय आहे म्हटले? वॉक अप द एस्केलेटर विच इज मूविंग अपवर्ड्स. मूविंग अपवर्ड्स, एस्केलेटर अपवर्डला मूव्ह होतोय आणि बंटी पण अपवर्डला जातोय. त्या केस मध्ये काय होणार? ऍडिशन होणार ना? Yes, sir. हा, म्हणजे टोटल स्पीड किती झाला तुमचा? x प्लस y झाला. आणि मग नंबर ऑफ स्टेप्स किती येतील रे? अरे नंबर ऑफ स्टेप्स फॉर्म्युला विसरू नका की स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे इथं स्टेप आहेत, कळतंय का? Yes, sir. टी म्हणजे x प्लस y 80 येईल, सॉरी इंटू 80 टाइम. T1 म्हणतो मी, S1 T1. म्हणजे नंबर ऑफ स्टेप्स किती झाल्या रे तुमच्या? किती झाल्या? नंबर ऑफ स्टेप्स इक्वल टू, बोला, 80x प्लस 80y, बरोबर का? हॅलो हॅलो बाळांनो. आता तसंच काय म्हणले? 120 सेकंद कधी लागतात टू वॉक अप द एस्केलेटर विच इज मुव्हिंग डाऊनवर्ड्स. एस्केलेटर वरून खाली येतोय, बंटी खालून वर निघालेला आहे. त्या केसमध्ये काय येणार?
डिस्टन्स S2T2. आता अपोजिट डायरेक्शन असेल तर काय होते, सबस्ट्रॅक्शन होते ना स्टेपची. Yes. 120. 120. मग आता एस्केलेटर स्टेशनरी आहे, दोन्हीच्या स्टेप काय असणार, सेमच असणार, डिस्टन्स सेमच असणार ना. Yes. मग त्या केसमध्ये 80x प्लस 80y इक्वल टू 120x प्लस 120y येईल. किती येत आहे बघा सिम्प्लिफिकेशन. -120. हा बोला बाळांनो, किती येते रे. फोर्टी एक्स इक्वल टू किती येत आहे. 40x plus 40y equal to 0. एक मिनिट इथं मायनस येत आहे ना बाळा. Yes. मायनस 40x इक्वल टू Minus 40x equal to 40y. 200y येईल ना. Yes, मायनस sir. इकडे गेल्यानंतर प्लस होईल ना. Yes, sir. x इक्वल टू 5y येईल. x इक्वल टू काय आलं, 5y. बरोबर का. हॅलो. Yes, sir. मग नंबर ऑफ स्टेप्स किती येणार सांगा. पहिल्या याला काढलेलं आहे की 80x प्लस 80y. 80x प्लस 80y इथं नंबर ऑफ स्टेप्स काय ना. x ची व्हॅल्यू पुट करा म्हणून. किंवा y ची व्हॅल्यू पुट करा. काय करताय सांगा मला तुम्ही. हॅलो. त्याच्यावरून y ची व्हॅल्यू x/5 येईल ना. मग n इक्वल टू नंबर ऑफ स्टेप्स 80x प्लस 80x/5 किती आलं. 1685 96 येते. 96x बरोबर का. हॅलो. Yes, sir. मग टाइम इक्वल टू, आता त्यांनी टाइम विचारलेला आहे ना स्टेशनरी असेल तर. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे तुमचं. स्टेप काढलेले आहेत की 96x 96x आणि स्पीड x आहे. किती आले स्टेप. 96 स्टेप आल्या. कळतंय का. हॅलो. Yes, Yes. sir.
96 स्टेप्स. झालं ना? कळणं झालं का? हॅलो. अरे झालं का? No, sir. द्या पटपट. व्हॅल्यू ठेवल्यावर सर काही कुठली? तुम्हाला टाइम विचारलाय ना? व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू. अरे आपल्याला टाइम विचारलाय बाळा फक्त. एक्स काय आहे स्पीड दिलेलंच नाहीये ना त्याने. दिलेलं असल्यानंतर विचार करा. हा सर x इक्वल टू 5y पुट केल्यानंतर वेगळं आन्सर येते ना. नाही 5 जरी असलं तरी 5/5 कॅन्सल होणार ना बाळा, का नाही? हॅलो. x इक्वल टू 5y पुट केल्यानंतर काय येते आन्सर? हॅलो. 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 Number of steps 480y. 480 येते का? जर x इक्वल टू 5y ठेवलं तर बरं x इक्वल टू 5y न काय येते तुमचं? त्या मेथडनं सोडवा सर ती x इज इक्वल टू 5y ठेवून. बरं त्यांना सोडवलं तर काय येते सांगा मला. हा 480. 480. आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे व्यवस्थित वाचा. कॅल्क्युलेट द टाइम टेकन बाय बंटी टू क्लाइंब अप द एस्केलेटर विच इज स्टेशनरी. तो थांबलेला असताना बंटीचा स्पीड काढायला सांगितलेला आहे एस्केलेटर पूर्णपणे थांबलेला असताना. बरोबर. हॅलो. Yes, sir. म्हणजे तुम्हाला डिवायडेड बाय एक्स करायला लागणार आहे का नाही? येस सर. येतोय सर त्या पण मेथडनं 96. त्या मेथडनं पण सॉल्व्ह होणारच की, पण त्या केसमध्ये तुम्हाला स्पीड पुन्हा एक्स ची व्हॅल्यू तर बघा असं करावं लागेल तुम्हाला. सोपं सांगतो. 80x प्लस 80y त्याचं काय आलं 80x x इक्वल टू 5y ना, म्हणजे 400 येईल इथं. 480y. हा बरोबर. हॅलो. Yes, sir. हा सर. आता 480y डिवायडेड बाय एक्स. एक्स म्हणजे पुन्हा 5y. किती येतंय बघा. किती येतंय? 96. येतंय का सेम? 96 येतंय. येतंय का सेम? Yes, sir. कसंही करा. आता आपण आपल्याला फक्त एक्स ने डिवाइड करायचं होतं म्हणून एक्स मध्ये केलं. वाय मध्ये जरी केलं तरी काय फरक पडत नाही. कळतंय? हॅलो. Yes, sir. हे एक्झाम्पल लिहून घ्या. Bunty and Bubbly are climbing on moving escalator that is going up. Bunty takes 60 steps to reach the top, but Bubbly takes 64 steps to reach the top. Bunty can take 3 steps in a second. Buntyचा स्पीड दिलेला आहे. Bubblyचा स्पीड दिलेला आहे 4 steps in a second. Calculate the total number of steps in the escalator. ते काढायचं आहे. बघा ट्राय करा.
काय काय करणार सांगा मला. हॅलो बाळा. हॅलो बाळा. हा काय काय करायचं सांगा. बंटीनं किती स्टेप घेतलेले आहेत? 60. 60 स्टेप. बरोबर. आता बंटीचा स्पीड किती दिलेला आहे त्यांनी? 3 steps in second. 3 steps पर सेकंद. बरोबर. हा मी काय करतो, एस्केलेटरचा स्पीड बघा, स्पीड ऑफ बंटी थ्री स्टेप्स पर सेकंद. बरोबर. स्पीड ऑफ बबली किती दिलेला आहे? मी त्याला B2 म्हणतो. SB2. हा 4 पर सेकंड. स्पीड ऑफ एस्केलेटर दिलेलं आहे का? नाही दिलेलं ना. No, sir. आता त्यांनी काय म्हणले, बंटी टेक्स 60 स्टेप्स टू रीच द टॉप. एस्केलेटर मूव्ह करतोय, बंटीला 60 स्टेप लागतायत. बरोबर. मग आता एस्केलेटरचा स्पीड आहे x. टोटल किती हे करावे लागतील, किती स्टेप घ्यावे लागतील त्याला? एस्केलेटरच्या स्टेप किती घ्यावे लागतील असं विचारतोय मी.
बंटीला टाइम किती लागणार वर जायला ते सांगा. चला राहू द्या. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम तर असते. म्हणजे डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर आहे का? सॉरी, आपल्याला हा टाइम काढायचा आहे. टाइम किती येईल रे? टी अपॉन एस. टोटल स्टेप आहेत 60. बंटीचा स्पीड आहे 3. टाइम किती आला? 20 सेकंद आला ना. Yes, sir. Yes, sir. आता एस्केलेटरचे स्टेप्स. नंबर ऑफ स्टेप्स इन एस्केलेटर घेतलेल्या. नंबर ऑफ स्टेप्स टेकन बाय बंटी. बंटी ऑन एस्केलेटर इक्वल टू किती येतील रे? हॅलो, डिस्टन्स इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरोबर का? हॅलो बाळांनो, यस इंटू टी. स्पीड आपण एक्स कन्सिडर केलेला आहे. टाइम माहित आहे 20 सेकंद. किती झालं? 20x. बरोबर का? हॅलो, Yes, sir. 20x झालं. मग आता मुव्हिंग आहे म्हणजे काय करायला लागतं? ऍडिशन करायला लागते ना. हॅलो, नंबर ऑफ स्टेप्स इक्वल टू अपवर्ड डायरेक्शनला मुव्हिंग आहे म्हणजे दोन्हीची काय करायला लागेल? ऍडिशन. 60 + 20x. तसंच नंबर ऑफ स्टेप्स टेकन बाय बबली काय येईल रे? हॅलो, नंबर ऑफ स्टेप्स टेकन बाय बबली ऑन एस्केलेटर काय येणार? बबलीचा स्पीड काढावा लागेल ना. हॅलो, सॉरी, टाइम काढावा टाइम लागेल. 16 येते. 60 seconds. टी इक्वल टू डी बाय एस. बबलीनं 64 स्टेप घेतलेले आहेत 4 म्हणजे 16 सेकंद येईल. बरोबर का? येस सर. Yes, sir. म्हणजे इथं 16x येईल. मग नंबर ऑफ स्टेप्स किती झाल्या? 64 + 16x. $64 + 16x. मला सांगा, दोघं एकाच एक्सकेलेटर वर मूव्ह करतात, मग दोघांच्या एस्केलेटरचे स्टेप काय चेंज होणार आहेत का? अरे नाही ना. नो सर. मग 60 + 20x इक्वल टू 64 + 16x किती आलं? 4x इक्वल टू 4 येईल. x इक्वल टू 1 स्टेप पर सेकंड. 1 स्टेप पर सेकंद आलं. आता त्यांनी काय सांगितलंय? टोटल नंबर ऑफ स्टेप इन एस्केलेटर. मग एक तर हा वापरा किंवा हा वापरा.
काय वापरताय बघा तुम्ही. दोन्हीवरून स्टेप तुमच्या सेमच येणार. काय KTL. वापरताय? कळतंय का? Yes, sir. लिहून झालं असेल तर सांगा. हॅलो, बाळांनो, काय अडचण आहे का याच्यात? हॅलो, Bunty is climbing up moving escalator that is going up. He takes 60 steps to reach the top while Bubbly is coming down the same escalator. The speed ratio of Bunty and Bubbly is 3:5. Calculate the number of steps if it is given that both of them take same time to reach the other end. दोघांनाही सेम टाइम लागतोय असं म्हटलंय त्यांनी. स्पीडचा रेशिओ दिलेला आहे. रेशिओचा अर्थ काय रे? दोन्ही मध्ये काहीतरी कॉमन असणार. बंटीचा स्पीड कॉमन मी काय करतो, कॉमन एक्स कन्सिडर करतो. मग बंटीचा स्पीड किती होणार? हॅलो, 3x कॉमन मी x कन्सिडर करतो. आणि बबलीचा स्पीड किती होणार? हा 5x ना. 3:5 म्हणजे 3x आणि 5x येणार. बरोबर आहे का? दोघांनाही लागणारा टाइम सेम आहे सांगितलेला आहे. मी सपोज टाइम कॅपिटल टी घेतला. मग आता फॉर्म्युला काय असतो आपला? स्पीड इक्वल टू डिस्टन्स. हॅलो, स्पीड इक्वल टू काय तर डिस्टन्स अपॉन टाइम. मी एस्केलेटरच्या स्टेप्स y आहे असं मानतो.
आता हॅलो नाही एस्केलेटरच्या स्टेप्स वाय घेऊन नाही चालणार. एस्केलेटरचा स्पीड घ्यावा लागेल वाय तुम्हाला बाळांनो. एस्केलेटरचा स्पीड घ्यावा लागेल वाय. स्पीड ऑफ एस्केलेटर राहिले की काय आलं ते वाय कन्सिडर करतो मी. स्पीड ऑफ एस्केलेटर. आता वाय स्टेप्स पर सेकंड बर का. मग आपला फॉर्म्युला काय सांगतो रे. नंबर ऑफ स्टेप्स किती येणार सांगा बरं. टाइम आहे तुमच्याकडे. हा सांगा. हॅलो हॅलो 3xt स्पीड आहे टाइम आहे 3xt प्लस yt सेम डायरेक्शन आहे ना. मगाशी ऍडिशन केलेले आपण बघितलं ना. Yes, sir. हा आणि तेच बबलीच्या बाबतीत काय होणार अपोजिट डायरेक्शन होणार. कमिंग डाऊन म्हटलेलं आहे. मग त्या केसमध्ये नंबर ऑफ स्टेप्स काय येणार 5xt. Minus मायनस yt. yt. दोन्ही सेमच असणार. सिम्प्लिफाय करा. एक्स ची व्हॅल्यू सांगा मला. X equal to y. एक्स इक्वल टू वाय येते. बरोबर आहे. Yes, sir. आता एक्स इक्वल टू वाय येते. बंटीला किती स्टेप लागतात टोटल 60 स्टेप लागतात ना वर जाण्यासाठी. दिले की त्यांनी. Yes, sir. बंटीला 60 स्टेप लागतात. स्पीड आपला किती आहे 3x. स्पीड आपला 3x आहे. हा डिस्टन्स सांगा मग मला किती येणार आणि कसं काढणार सांगा. हॅलो
बोला की बाळानो. नंबर ऑफ स्टेप डिस्टन्स इक्वल टू काय येतं तुमचं? Speed into time. स्पीड इंटू टाइम. थ्री एक्स टी इक्वल टू 60L. बरोबर आहे. हॅलो हॅलो बाळा. Yes, sir. टी इक्वल टू 60/3x. ठीक आहे. टाइम आला. आता टाइम मिळाला तुम्हाला. y ची इथं बघा नंबर ऑफ स्टेप्स आहे तिथं आहे का? इथं नंबर ऑफ स्टेप्स दोन्ही पैकी कुठलाही फॉर्म्युला घ्या की काय सांगते? नंबर ऑफ स्टेप्स इक्वल टू काय? 3xt. सांगा की फॉर्म्युला. 3xt प्लस yt आहे का? हॅलो हॅलो बाळानो. Yes, sir. हा टी ची व्हॅल्यू काढलेली आहे पुट करा. y ची व्हॅल्यू x आलेली आहे. आलेले आहे का? Yes, sir. किती येत आहे? 80 स्टेप येते. 80. लक्षात आलं? कळते का? Yes, sir. ठीक आहे. हे स्केलेटर वरचे प्रॉब्लेम झालेले आहेत. जनरली एस्केलेटर वर ह्या टाइप मध्येच प्रॉब्लेम येतो. कळते का? हॅलो Yes, sir. त्यात कोणाला काय अडचण? ठीक आहे. अटेंडन्स घ्या. 1 present. थांबा एकच मिनिट. हा द्या आता. 1 present.
2 present. 3 present. 4 present. 5 present. 6 present. 7, 8, 9, 10. 9 present. पुढं. 11. Yes, sir. काय की पुढं आता प्रेझेंट आहे. रोल नंबर 12. 13 present. 15 present. 14. 16. 17. present. 18 present. 19, 20, 21. 20 present. 20 present. 22 present. 23. 24 present. 25 present. 26 present. 27 present. 28 present. 29 present. 31. Present. 32 present. 33 present. 34, 35. 36 present. 27 present. 38 present. 39. 40 present. 41 present. 42. 43 present. 44. 16 सावली प्रेझेंट आहे. ठीक आहे, उरलेलं बघू पुढच्या लेक्चरला आता. हा ओके. 44 लावलेलं आहे प्रेझेंट. करू का बंद?